प्रभाग क्रमांक 29 मधील अपक्ष उमेदवार मुकेश दिलीप शहाणे यांनी गणेश चौक, राणीनगर, सप्तशृंगी चौक तसेच परिसरातील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। या प्रचार दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील समस्या, विकासाच्या गरजा याबाबत चर्चा केली। घरोघरी प्रचारादरम्यान प्रभागातील महिलांनी मुकेश शहाणे यांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या। झालेला आहे याच्यासाठी आम्ही सर्व जण इथं भाऊच्या पाठीमागे आहे आणि भाऊला चाबी हे त्यांचं चिन्ह आहे, हे 15 तारखेला दाखवून द्यायचं आहे की ते किती मतांनी जास्तीत जास्त निवडून येतील ते आमचे प्रयत्न आहेत। या प्रचार मोहिमेत मुकेश शहाणे यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी नागरिकांना उमेदवारांचे परिचय पत्र तसेच निवडणूक चिन्ह असलेली चावी देण्यात आली। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत मुकेश शहाणे यांनी मतदारांचे आशीर्वाद मागितले। ही संघर्षाचीच लढाई आहे। जो घात माझ्यावर केला, जो विश्वासघात माझ्यावर केला, ज्या नराधमानं केला, आज ज्या नराधमाने माझ्यावर जो घात केला आहे, जो विश्वासघात केलेला आहे, त्या विश्वासघाताच्या याच्यावर सगळ्या माझ्या मायमाऊलींच्या, ज्येष्ठांच्या, लहान मुलांच्या, माझ्या मित्रपरिवाराच्या, माझ्या स्वतःच्या आमच्या डोळ्यात पाणी आवरत नाही। आम्ही काय चुकलो होतो, का आमच्यावर अन्याय केला? घरात तुमच्याकडं 2-2, 3-3 तिकीटं दिलेले होते, तुमचा प्रभाग सुखी होता, परंतु कुठेतरी मला संपवण्याच्या प्रयत्नासाठी जो अट्टापोटी जो काही आज एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा बळी घेतलेला आहे, परंतु ही संतापाची लाट तुम्ही बघत आहात। संपूर्ण प्रभागात प्रत्येक माझी मायमाऊली रडते, प्रत्येक ज्येष्ठ श्रेष्ठ रडत आहेत, कारण की एक प्रामाणिक कार्यकर्ता होतो, एक निष्ठेने काम करणारा होतो, परंतु माझी माय जनता त्यांना निश्चित त्यांचा धडा शिकवेल। आणि आता प्रचाराचं तुम्ही बघत असाल, प्रत्येक घराघरातच चावीचं चिन्ह पोचलेलं आहे। प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठे उभे राहिला तर लोक म्हणतात चावी चावी चावी। असा वेळ आलेली आहे का त्या चिन्हावर जे उभे आहेत ते चिन्ह लोक विसरलेले आहे। परंतु मला विश्वास आहे माझ्या जनतेवर, माझ्या माईमाऊलीवर। येत्या 16 तारखेला जो निकाल लागेल तो अतिशय वेगळा धक्कादायक निकाल तुम्हाला या प्रभागात बघायला मिळेल। ते तुमच्याबरोबर घात झाला हे मान्य। आता तुम्ही प्रभागात फिरतायत, मतदारसंघात फिरतायत, नागरिकांच्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया येतात तुम्हाला? 100% नागरिकांच्या सगळ्या प्रतिक्रिया भावूक झालेल्या आहेत। लोक त्या लोकांनी माझं कार्य बघितलेलं आहे, काम बघितलेलं आहे, माझा विकास बघितला आहे। त्यांना मनाला 100% कुठंतरी दुःख झालेलं आहे। हे व्हायला नको होतं, का असं केलं? परंतु या सलीम कुत्त्यासारख्या अतिरेकी लोकांनी जो अन्याय केला त्यांना निश्चित ह्या प्रभागात तर त्यांना धडा मिळणारच आहे। परंतु ज्या प्रभागात ते उभे आहे, जो म्हणतात आमचा बालकिल्ला, त्या प्रभागात देखील सुद्धा त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।